लातूर जिल्ह्यातील काही भागात काल रात्रीपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालाय। जिल्ह्यात 2 दिवसापासून पाऊस पडत असल्यामुळे बहुतांश नदीकाठच्या गावांना पुराचा विळखा बसलाय। या पुरामुळे आतापर्यंत 2 जणांचा बळी गेलाय। या संदर्भात जिल्ह्यातील एकूण पूर परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी। जिल्ह्यात 2 दिवसापासून जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातले आहे आणि पावसामुळे सर्व नद्या नाल्या अशा पद्धतीने दुथडी भरून वाहत आहेत। आपण सध्या आहोत मांजरा नदीच्या पात्राजवळ, महापूरच्या पुलावर आपण आज सध्या उभे आहोत। हे आपण पाहू शकता की पात्र मोठ्या प्रमाणात भरभरून वाहत आहे आणि या पात्राचं पाणी परिसरातल्या शेतीमध्ये घुसलेलं आहे, ज्यामुळे शेकडो एकर शेतीचं नुकसान झालं आहे। तर जिल्ह्यातल्या या पावसामुळे सर्वच नद्या नाल्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे हाहाकार उडालेला आहे। या पुरामध्ये आतापर्यंत जवळपास 25 लोक अडकलेले आहेत। मन्याड नदीच्या पुरात 10 आणि रेणापूरच्या रेणा नदीला आलेल्या पुरामध्ये 10 ते 15 जण याच्यामध्ये अडकून पडलेले आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत दोघा जणांचा बळी गेलेला आहे। याच्यामध्ये अहमदपूर तालुक्यातल्या सावरगाव येथील बालाजी पांचाळ आणि तेरणा नदीमध्ये एका पुरुष जातीचं प्रेत काल रात्री वाहून आलेलं आहे। दरम्यान NDRFचं पथक काल रात्रीच लातूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि या पथकाच्या माध्यमातून रेणापूर तालुक्यातील रेणा नदीमध्ये पुरात अडकलेल्या 12 ते 15 लोकांना आणि मन्याड नदीमध्ये अडकलेल्या 10 जणांना वाचविण्याचं काम सकाळी सुरू झालेलं आहे आणि लवकरच हे काम पूर्णत्वास जाईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलेला आहे। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।